आता कधी कधी जलसंपदा विभागाकडून पैसे त्या प्रोजेक्टला पाहिजे तसे मिळत नाहीत. आम्ही नगर विकासमधून टाकला. हे सगळे प्रोजेक्ट हेतू आमचा नगर म्हणजे प्रोजेक्ट कंप्लीट करायचा असतो आणि भंडाऱ्याच्या त्याच्यात फायदा प्रगती होईल हा आमचा हेतू असतो. परंतु हे चुकीचं फिडिंग लोकांमध्ये करतात. अरे तेवढं बिलच निघालं नाही आहे, तो तेवढं कामच झालं नाही आहे, तो ते बिलच कुठं निघणार आहे का? हे सगळ्या गोष्टी संभ्रम ह्या निवडणुकीसाठी प्रचार करतात आणि खालच्या स्तरावरती ते जातात की भ्रष्टाचार झाला. आता तो त्याने पातळी सोडली की आमदाराची बायको इलेक्शनमध्ये लढत आहे का त्यांच्या मंत्री बीजेपीचे मंत्रीची बायको लढत नाही आहे. महाजनची बायको लढत आहे. आपले हे होते सावकार पालकमंत्री त्यांची बायको लढत आहे. ह्या त्यांच्या बायको लढतील, त्याची परिणीची स्वतःची बायको लढी चालेल. नरेंद्र भोंडेकरची बायको लढी त्याच्या पोटात का दुखते? त्यांना भ्रष्टाचारच पाहिजे ना. नरेंद्र भोंडेकरच्या मतावरती महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री बनलेला आहे. आम्ही 230 आमदारांनी समर्थन दिलं म्हणून मुख्यमंत्री बनला आहे आणि मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्याचं काम, आमदारांना संरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्रीचं आहे. सत्तेमध्ये आम्ही असताना जर आमच्यावरती आरोप करत असतील तर आता आम्ही पण आरोप करायला पाहिजे का? भाजपचे मंत्री कोण कोण पैसे घेतात, कोण कोण पैसे खातात, कोण कोण रेतीमध्ये किंवा अनेक याच्यामध्ये कोण कोण सामील आहेत, आम्ही आता बोलायचं का? माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही रिस्पेक्ट करतो, त्यांचा सन्मान करतो. त्यांनी ह्या मोकाट सांभाळायला पाहिजे. अन्यथा जर याला सांभाळत नसतील तर आम्हाला पण आता सत्तेतल्या असल्याचा विसर पडावा लागेल आणि आम्हाला पण त्यांच्या मंत्र्यांचे कोण कोण पैसे खातात, कोण कोण पैसे पर्सेंटेज घेतात ते आम्हाला बोलावं लागेल.